हॅलो गाईज, तर बाबुडीला स्कूलमधून आणतानाच आज मी भाजीपाला घेऊन आली. तर आज घेऊन आली मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणलेली. आणि आज बनवायचं होतं मेथीची भाजी आणि चिकन 65. तर सगळ्यात आधी मेथीची भाजी खोडायला घेतली. जसंच मेथीची भाजी खोडायला घेतली ना, तसं बाबू तिथे खोकलत होता. मग लगेच उठली आणि त्याला झेंडूबाम लावायला गेली. आणि झेंडूबाम त्याच्या पाठीला, पोटाला आणि तळपायांना चांगला घासून घेतला आणि त्याला सॉक्स पण घातले. आणि बाबुडीला ना वाफेची सवय नाही आहे. त्याला लहानपणापासून मी अजून वाफ दिली नाही, ना दवाखान्याची दिली आहे ना घरची दिली आहे. दवाखान्याचं गेल्यानंतर ना तिकडे सगळ्या मुलांचं लावलेलं असतं, ते यूज करायला मला आता आवडत नाही. त्याला लहानपणापासून दिले नाही. जेवढं होईल तेवढे घरचेच उपाय करून बघते मी. जसं की ओवा वगैरे लहानपणापासून अजून दिलं नाही मी त्याला. मग इथे थोडं नाकाला पण त्याच्या झेंडूबामची वाफ दिली मी. आणि म्हटलं झोपलाय तोपर्यंत आपलं आवरून घेतले पाहिजे कामं, कारण का बाबुळीला बघायला कोणी नाही ना, मी एकटीच आहे त्याचे पप्पा येऊपर्यंत. मग भाजी इथे चांगली साफ करून धुवून घेतली आहे. आणि चिकन 65 पण करायचं होतं, म्हटलं मॅरिनेशन करून घेते आधी, मग लास्टला एकदम फ्राय करता येईल. भाजी चपाती पण बनवायची होती अजून. मग सगळ्यात आधी मी इथे लाल तिखट, हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं चिकन 65 मसाला टाकून घेतला. आणि गरम मसाला टाकून चांगलं इथे मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आणि लास्टला मग सगळ्यात तेल टाकलं होतं 2-3 चम्मच त्याच्यामध्ये. आणि एकदम लास्टला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली. कोथिंबीर का तर मला खूप आवडते. जेव्हा फ्राय करतो ना त्याच्यामध्ये एवढं खाताना तोंडामध्ये एवढं भारी फ्लेवर लागतं ना, मला खूप आवडतं. मी कधी पण करताना ही प्रक्रिया करतेच. मग इथे हिरवं वाटण करून घेतलं भाजीसाठी. कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकून चांगला थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेतला. मग हिरवं वाटण टाकून भाजीला इकडे फोडणी दिली मी. भाजीला फोडणी दिल्यानंतर मग थोडंसं परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून भाजी टाकून घेतली. भाजीला परतवलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसूरची डाळ टाकली. ही ते मग आज जेवणामध्ये मेथीची भाजी, चिकन 65 आणि चपाती. बाबूला डाळ भात लावलेला आहे कुकरला. तर असा